काय रिएक्शन आहे? पवनराजे निंबाळकर हत्याकांडामध्ये 20 वर्षापासून हा खटला सीबीआय कोर्टात सुरू होता आणि या हत्याकांडामध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्यासोबत एक सहकारी अशा 2 लोकांची हत्या झाली होती आणि खूपच हा गंभीर ही घटना होती, गंभीर हत्याकांड होतं आणि 20 वर्षापासून ही केस सुरू होती आणि त्यांच्या परिवारांना देखील आणि आम्हाला देखील सर्वांनाच एक असा विश्वास होता की या खटल्यामध्ये, या खून खटल्यामध्ये आरोपींना सजा होईल, परंतु दुर्दैवाने हे सर्व आरोपी निर्दोष सोडण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे। मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या कानावर ही घटना घातलेली आहे आणि त्यांनी तात्काळ सीबीआयला ही केस पुन्हा सीबीआय हायकोर्टामध्ये अपिलात जाईल अशा प्रकारचा विश्वास दिलेला आहे आणि त्यांनी तशा प्रकारचे सीबीआयला निर्देश देखील दिलेले आहेत। त्यामुळे हायकोर्टामध्ये ही केस चालेल आणि खऱ्या अर्थाने या लोकांना न्याय मिळेल। अमित शहाकडे का बोललं का असं? अमित भाईंची गृहमंत्री महोदय अमित भाई शाह यांच्याशी आम्ही दोघंही बोललो, मी बोललो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलले आणि या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भावना आम्ही व्यक्त केलेली आहे। कारण हा फार गंभीर हत्याकांड, हा गाजलेला हत्याकांड आणि ही केस सीबीआय कोर्टात सुरू होती, परंतु दुर्दैवाने निकाल जो आहे, निकालामध्ये या आरोपींना सजा लागेल अशा प्रकारची खात्री सगळ्यांना होती, पण दुर्दैवाने निकालामध्ये कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये सीबीआय हायकोर्टामध्ये अपील करते आहे।